सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कोपरगाव तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले। या शिबिरासाठी भाकरे हॉस्पिटल व प्रसूतिगृह तसेच संजीवनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले। सर्व रक्तदात्यांना कोपरगाव शिवसेना युवा सेनेच्या व संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने प्रशस्ती पत्र व डोनर कार्ड देण्यात आले। यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव शिवसेनेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात, परंतु यावेळेस विधानसभा निवडणूक असल्याने हा कार्यक्रम घेण्यास विलंब झाला। कोपरगाव तालुक्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्याने तालुक्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची अडचण भासल्यास समस्या निर्माण होऊ शकते। ही बाब लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले व आमच्या आव्हानाला देखील कोपरगावातील शिवसैनिकांनी व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांनी आभार मानले। आजचा ब्लड कॅम्प रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे। दरवर्षी आम्ही सरसेनापती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केले, परंतु या स्मृती दिनाच्या वेळी आचारसंहिता होती, इलेक्शन पण होतं, त्यामुळे आम्ही त्या तारखेला काही करू शकतो नाही। आता इलेक्शन वगैरे झाल्यामुळे आम्ही आता आज हा कॅम्प आयोजित केलेला आहे। या कॅम्पला भरघोस शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला आणि तसंच संजीवनी ब्लड बँक आणि भाकरे हॉस्पिटल यांनी अनमोल सहकार्य केले। त्या निमित्ताने त्यांचं मी हार्दिक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाथर्डीत रोहित पवारांचं ईव्हीएम विरोधात आंदोलन, तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करून करण्यात आले। मतमोजणी झाली, त्यामध्ये लागलेला निकाल इथल्या लोकांना मान्य नाही, त्या हेतूने पाथर्डी येथील जाहीर आभार मेळावा प्रताप ढाकणे यांनी ठेवला होता। कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तहसील कार्यालयात आलो। प्रतिनिधी स्वरूपात जे डेमो ईव्हीएम मशीन होते त्यांची होळी आम्ही या ठिकाणी पेटवली असल्याचं आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं। मजुरांचे पैसे देण्यास चाललेल्या मुकादमात 6 ते 7 जणांनी सिनेस्टाईल पद्धतीने राहता तालुक्यातील नांदूर शिवारात लुटले असता स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीत यातील 4 आरोपींना वाकडीत पकडले आहे। फिर्यादी दारासिंग तुकाराम डावर हे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी मजुरांना पैसे वाटपासाठी घेऊन जात असताना नांदूर येथे अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारने डावर यांच्या मोटारसायकलला धडक दिली व त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 5,18,000 रुपये रोख रक्कम हिसकावून घेऊन चोरी करून नेली। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे नवीन सक्षम विश्वासू तसेच जनतेच्या मनातील सरकार स्थापन होण्याकरता मी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यास आलो आहे। महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनबाबत संशय घेतला जात असून ते पराभव पचवू शकत नाही असे आरोप करत आहे। त्याचा हा रडीचा डाव आहे। 5 डिसेंबर रोजी महायुतीचे नवीन सरकार स्थापन होत असल्याचे विधानसभाचे मावळते सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले। श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रालगत असलेल्या गोवर्धन हद्दीमध्ये अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्या दुकानात अचानकपणे रामपूर येथील सुमारे 80 ते 90 महिलांनी रुद्र अवतार घेत दारूचे दुकान जाळले, तर वैजापूर तालुका वीरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलमधील सुमारे 100 पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या। यावेळी श्रीरामपूर तालुका व वीरगाव पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. अकोले तालुक्यातील कोंबाळणे अवैधरित्या दारू विक्रेत्यावर अकोले पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास छापा टाकून देशी विदेशी दारूसह 55,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोंबाळणे येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. राहुरी तालुक्यात ऊसतोडीबाबत शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यास मंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रवारा कारखान्याच्या माध्यमातून न्याय दिला जाईल असा विश्वास जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यावेळी प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या ऊस तोडीसाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू असल्याची माहिती समजली आहे असे सांगत प्रश्नावर बोलताना आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडीबाबत काळजी करू नये, वेळेपूर्वी ऊस तोडण्याची घाई करू नये, ऊस तोडीबाबत अडचण निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधा असे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले आहे. खरं तर निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती ज्या दिवशी ऐनवेळी काँग्रेस पक्षाने विश्वासघाताने आपलं तिकीट कापलं. परंतु उपमुख्यमंत्री पवारांनी पाठबळ दिलं आणि आपल्याला तिकीट दिलं, परंतु उशिरा झाला होता. काँग्रेस पक्षाने अगोदरच सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नसती, विजय सोपा झाला असता असे प्रतिपादन माजी आमदार लहू कानडे यांनी केले. श्रीरामपूर शहरातील नगरसेवक, ग्रामीण भागातील व राहुरी तालुक्यातील 32 गावांतील कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी संपर्क कार्यालयात आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार कानडे हे बोलत होते. शिंगणापूर येथून दर्शन करून जाणाऱ्या भाविकांवर काळ होता पण वेळ नव्हती असंच काही प्रकार घडला आहे. नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून शिर्डीकडे निघालेली इर्टिगा कार वाहतूक कोंडीमुळे मुळा नदीच्या पुलावरून कोसळून थेट खड्ड्यात पडल्याची दुर्घटना राहुरी खुर्द येथे घडली. ठाणे येथून शिर्डी शनिशिंगणापूरला दर्शनासाठी आलेले भाविक या दुर्घटनेतून बारंबार बचावल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. चालकासह 4 प्रवासी शनिशिंगणापूर येथून दर्शन घेऊन इर्टिगा कार या वाहनातून शिर्डी येथील साईबाबाच्या मंदिराकडे दर्शनासाठी निघाले होते. परंतु रविवारी सायंकाळी 5 वाजता इर्टिगा कार अचानक राहुरी खुर्द येथील मुळा नदीच्या पुलावरून रस्त्याच्या मध्यवर्ती पुलावर कोसळली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धा दादा पाटील महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी विजय मोढळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर होते. या विजेत्यांच्या खेळाडूंमधून नाशिक विभागीय कुस्तीसाठी संघ निवडला गेला. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.